Hello everyone. Today we are doing the one plan with my best friend Varsha. So let's come with me, enjoy my video, and please like, share and subscribe with your friends, relatives. मला आवडेल तुम्हाला सांगायला की प्लॅन कधी पण मित्रमैत्रिणींसोबत ठरवून होत नसतात, ते अचानक झाले तर त्याची मजा फार छान येते. तसंच आम्ही सकाळी उठलो, वर्षाचा फोन आला की आज विनायक चतुर्दशी आहे, तर माझ्यासोबत येतेस का? तर मुंबईपासून खूप जवळ असले म्हणजे आम्ही मुंबईतले बऱ्यापैकी प्रसिद्ध मंदिरांना तर व्हिजिट देत असतो. तुम्ही सिद्धिविनायकचा व्हिडिओ तर पाहिला असेल. गणपती हे वर्षाचा खूप वीक पॉइंट आहे. म्हणजे ती गणपतीची म्हणजे गणेशांची आराध्य दैवतच ती त्या गणपतींना मानते. ती कुठल्याही मंदिरात कुठल्याही गोष्टीच्या चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती गणपती मंदिरातूनच करतो. आम्ही जवळजवळ 9-10च्या सुमारास घरातून निघालो असो. मला थोडाच म्हणजे अर्धा एक तासानंतर आणि माझा वीक पॉईंट असलेली भेळ मला दिसली. असं फारसा माझा ट्रेनचा आणि माझा संबंध येत नाही नेहमीच्या रुटीनमध्ये, पण मग मला स्टेशनवरची भेळ सुकी भेळ हा माझा वीक पॉईंट आहे. मग ती कुठली का असेना. तर मग वर्षांनी माझं आवडीच्या गोष्टीवर बोट ठेवून मला खुश करण्याचा प्रयत्न केला. भेळ घेऊन आम्ही भेळ दोघींनी खाल्ली, ट्रेनमध्ये बसलो आणि आमचं एक असं झालं की आता अजून दुसरा वीक पॉईंट वर्षाला माझा सापडला, तो म्हणजे पॉपकॉर्न. पण मी भेळ खाल्ली असल्यामुळे मला जरा बरं वाटत होतं, त्यामुळे मी पुन्हा पॉपकॉर्नकडे गेली नाही. आणि आम्ही काय झालं की ज्या ट्रेनमध्ये बसवलो होतो ती बदलापूर ट्रेन होती. तर ती बदलापूर ट्रेन ही आपल्या टिटवाळ्याला जात नाही, ते 2 वेगवेगळे रूट आहेत. मग आम्हाला पुन्हा कल्याणला उतरावं लागलं आणि कल्याणवरून आम्ही परत दुसरी ट्रेन पकडून टिटवाळ्याला गेलो. आणि टिटवाळ्यापासून स्टेशनपासून मंदिर जरा लांबच आहे. आता भर उन्हाच्या तडाख्यात आम्ही निघाल्यावर आम्हाला रिक्षा करणं गरजेचंच होतं. मग आम्ही शेअरिंग रिक्षामध्ये बसलो आणि शेअरिंग रिक्षावर मला वाटतं 15 रुपीज घेते मंदिरापर्यंत. छान आम्ही उन्हाचा आनंद घेत म्हणजे उन्हाचा आनंद इतका की आम्ही स्किन जळत होती असं वाटत होतं. तरी या भर उन्हात आम्ही उन्हाळपणा करायला निघालो होतो असं म्हटलं तरी चालेल. आणि मग रस्त्याला एक कुत्रं सुद्धा नाही आहे बघा आमच्याशिवाय, म्हणजे रस्त्याला रहदारीच नाही आहे. शेवटी आम्ही ज्या दर्शनासाठी आलो होतो ते श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा इथे पोचलो आम्ही. आणि मग गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो. पण मग रस्त्याने कोणी नव्हतं, तर मग ऊन खूपच लागत होतं. वर्षा मला बोलली की तुला मी अजून एक सोपा मार्ग दाखवते, एक मार्केटमधला. ती आम्ही हार्डली ही माझी तर तिच्याबरोबरची दुसरी वेळ असेल की गणपती मंदिरात म्हणजे गणपती मंदिरात टिटवाळ्याच्या गणपतीच्या मंदिरात येणे. पण मला एवढं लक्षात नाही, ती बऱ्याच वेळ आली त्याच्यामुळे तिला रस्ता अजून माहिती होता. मग तिने एक मार्केटचा रस्ता होता त्या रस्त्याने मला घेऊन गेली आणि आम्ही छान इकडचं सगळं मार्केट बघत गणपती मंदिरापर्यंत शेवटी येऊन पोचलो. आणि गणपतीचं दर्शन आणि एक लकीली होतं की आम्ही पोचलो होतो तेव्हा 12:30 झाले होते. 1 वाजता मंदिर बंद होतं आणि ते 1 वाजता बंद होऊन 2 वाजेपर्यंत म्हणजे बंद असतं. आणि मग परत 2ला चालू होऊन 5ला मंदिर रात्री म्हणजे 2ला चालू होऊन रात्री 9 वाजेपर्यंत असतं. म्हणजे तुम्हाला दर्शनाला यायचं झालं तर तुम्ही हा लंच ब्रेक म्हणजे 1 ते 2च्या दरम्यानच मंदिर बंद असतं, नाहीतर मंदिर तुम्हाला दर्शनासाठी खुले असतं. आम्हाला कळल्याबरोबर आम्ही लगेच पटापट दर्शन घेण्याकडे वळलो. दर्शन घेतलं, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्हाला करता नाही आली. आणि मग मी तिथूनच दर्शन घेऊन आम्ही दोघी जणी बाहेर पडलो. छान दर्शन घेतलं, मनाला समाधान प्रसन्न वाटलं.